ग्रामीण विकासाला चालना देणारे कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी समारोपाची सगरुळीत सांगता। संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी 1959 पासून अहोरात्र झटलेले कर्मयोगी बाबासाहेब के ना देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा गौरवशाली समारोप सोहळा येत्या रविवार 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला। सगरोडी येथील बजरंग मैदान शारदानगर येथे सकाळी 10:30 वाजता हा सोहळा संपन्न होणार होत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकर्ते अभिजित महाजन, मुख्याध्यापक संभाजी गायकवाड, आनंद कुलकर्णी यांनी बिलोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। ग्रामीण समाजाच्या उत्थानासाठी कर्मयोगी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलं। त्यांच्या या महान कार्याची स्मृती आणि वारसा जपण्यासाठी वर्षभर संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाची सांगता आता एका भव्य प्रमुख सोहळ्याने होत आहे। प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सद्गुरू माणिक प्रभू महाराज, माणिक प्रभू संस्थान, माणिकनगर, जिल्हा बिदर भूषवणार आहेत। तसेच प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी राज्यसभा खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। याचवेळी कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे। संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या बाबासाहेबांच्या या कृतज्ञता सोहळ्याला नांदेड जिल्ह्यासह परिसरातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असे आवाहन कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी वर्ष समारोप संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी जयप्रकाश गुणशेटवाड।